नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं आशापुरा स्टोर्स ठाणे येथे स्वागत करत आहे. आपल्या दुकानात मिरची तर आलेलीच आहे. मिरच्यांचे भाव आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. आज आपण मालवणी मसाल्याचं प्रमाण आमच्या दुकानात कशा प्रकारे बनलं जातं त्याची थोडक्यात माहिती देणार आहोत. म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही किती पदार्थ याच्यामध्ये यूज करतो, म्हणजे किती प्रकारचे गरम मसाले याच्यामध्ये ऍड होणार आहेत आणि कशा प्रकारे हा मसाला दळला जाणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा, म्हणजे तुम्हाला हेल्प होईल. तुम्ही मसाला घ्यायचा असेल तर तुम्हाला त्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार प्रवीणजी. आता आपण मसाल्याचं प्रमाण बघणार आहोत. सर्वात प्रथम कोणती मिरची घेणार आहोत? सर्वप्रथम आपण अणिगिरी बेडकी कर्नाटकची आहे A1. ते मसाल्यामध्ये वापरतो तेव्हा कलर पण टिकतो आणि एकदम छान होतो. अणिगिरी बेडकी बघा एवढी कशी जाड आणि मस्त असते सुकलेली वाढ, त्याच मसाल्यात वापरणार आहे. ते दोन म्हणजे ही घेतल्यानंतर कलर आणि स्वाद असतो का? स्वादिष्ट आणि कलर आहे. वाढलेली मिरची बघा कसे खणखणीत आवाज येतो. आणि आपल्याकडे ही डेटा काढून घेतो ना आपण स्वतः बायका पाठीमागे आहे बसलेली आहे. ते डेटा काढून नंतरच विकतो आपण आपल्या दुकानात. हे किती किलो घेतलं आता आपण? 2 किलो. 2 किलोचं प्रमाण. मग ही 2 किलो घेणार आहे अणिगिरी बेडकी. 2 किलो बेडकी मिरची. गंटूर मिरची 250 ग्राम म्हणजे पाव किलो. ही गंटूर मिरची. हा, ही गंटूर मिरची आहे. तिखटाला असते. हा, थोडी तिखटाला असते गंटूर मिरची. आता संकेश्वरी मिरची हे चवीला असते म्हणून संकेश्वरी मिरची. गंटूर आपण किती घेतली? ही गंटूर आपण पाव किलो घेतली आणि आता संकेश्वरी चवीसाठी 100 ग्राम. 100 ग्राम संकेश्वरी मिरची चवीसाठी. आपण तिखटाला लवंगी त्याच्या 1 नंबर जे तिखट लवंगी असते ना ती टाकली आहे, ज्याची थोडा तिखटपणा छान राहतो आणि मसाल्याला जास्त प्रमाण नाही, फक्त 100 ग्राम. म्हणजे जास्त तिखट नाही होणार. काश्मीरी मिरची देतो एकदम जाड आणि ते थोडी तरीला असते आणि चवीला छान असते. मग आता काश्मीरी मिरची आपण 100 ग्राम टाकणार आहे त्याच्यात. हे आहे काश्मीरी मिरची वाढलेली आणि एकदम 1 नंबर काश्मीरी कर्नाटकची. आणि म्हणजे कलर साठी आपण यूज करतो. रंग छान येतो मसाल्याला. हो, आणि ओरिजिनली काश्मीरी आपण यूज करतो. 5 प्रकारची मिरची झाली. आता 25 प्रकारचे मसाले टाकणार आहे. 5 प्रकारच्या मिरच्या या मालवणी मसाल्यामध्ये घेतात. तर तुम्ही हे प्रमाण बघितलं ना. आणि आपण ही सगळी वाळलेली मिरची वापरलेली आहे आणि देठ काढलेली आहे. देठ बघा कशा प्रकारे काढलेली आहे. आणि ही नंतर आता भाजणार आपण मशीनवर, ते आपण पुढे बघणार आहोत. आता आपण 21 प्रकारचे कोणते मसाले घेणार आहेत प्रवीणजी दाखवत. 25 प्रकारचे. अरे वा, 25 प्रकारचे मसाले घेणार आहे. 5 प्रकारची मिरची 30 प्रकारचे मसाले तयार होतात. जास्त तिखट नाही, जास्त फिकट नाही, कलर छान राहतो वर्षभर आणि खायला एकदम स्वादिष्ट आणि टेस्टी लागतो. आता 25 प्रकारचे गरम मसाले कसे कसे प्रमाणाने टाकतो ते बघा. प्रमाणाशिवाय मसाला तयार होत नाही याची काळजी घ्यायची. आणि मसाल्याचे सर्व प्रकार ओरिजिनल धने, ओरिजिनल जिरा, ओरिजिनल गरम मसाले येणार आहे. तर तुम्हाला एक प्रमाण किती टाकतो ती मिरची झाली आपली. आता ते हे प्रमाण 3 किलो मिरची झाली आपली. याच्या हिशोबाने आपण धने वगैरे कसा प्रमाण घेतो ते बघा. आता इंदोरी धने हे बघा. हे किती घ्यायचे त्याच्यामध्ये? हे 300 ग्राम आहे. मिरच्या संपूर्ण किती किलोच्या झाल्या आपल्या? मिरची आपली 3 किलोच्या आसपास झाल्या. मिरच्या संपूर्ण 3 किलो थोडेसे कमी आहे, 100-150 ग्राम. आता 300 ग्राम धने टाकू आपण. धने कसे बघा, इंदोरी सगळे साफ केलेले धने. साफ केलेले आणि धनेचे कलर बघा. ओरिजिनल धने आहे. ते डुप्लिकेट धने बाजारात भरपूर भेटतात. धुतलेले भेटतात, साधे भेटतात. तर इंदोरी प्युअर धानेच पाहिजे. ते सर्व गरम मसाले ओरिजिनल असतात तरी मसाल्याची कशी टेस्ट आहे तुम्ही बघा. इंदोरी एकदम ग्रीन साफ केलेले, निवडलेले, काहीच नाही त्याच्यात. कांडी नाही, कचरा नाही, काय नाही. हे बघा ते याच्यात हडकून टाकल्या. किती ग्राम आहे? 50 ग्राम जिरा बघा. जिरा कसा आहे, साफ केलेला, एकदम निवडलेला. काली मिरी घेतली आपण. काली मिरी 150 ग्राम आहे. कशी आहे काली मिरी बघा, गावठी 1 नंबर केरळच्या माल. काय नाही. किती ग्राम घेतली? काली मिरी 150 ग्राम आहे घेतली आहे. बडीशेप कसा आहे, सर्व वस्तू गरम असतात, एक वस्तू थंड असते. 50 ग्राम पाहिजे खाली, जास्त नको. म्हणजे चवीला, टेस्टला नवे थंडपणा यायला पाहिजे. मसाला एक आयुर्वेदिक औषध म्हणून आपण वापरतो. मसाला 2 टाइम जेवणाला टाकतो. म्हणजे मसाल्यात सगळं काळजीपूर्वक मसाला मनाला
बनवला तरीच तो चांगला असतो. हे काळजीपूर्वक मसाला बनवा तुम्ही, एकदम मस्त. आता आपण ओरिजिनल खसखस टाकतोय बघा. खसखस कशी आहे, नाही पॉलिश नाही, ओरिजिनल खसखस आहे बघा. हे खसखस टाकतो. किती ग्रॅम वापरले आहे? हे 100 ग्राम खसखस आहे. 100 ग्रॅम खसखस. म्हणजे राईला काय थोडासा तेलकटपणा असतो आणि थोडीशी 50-1 ग्राम आपण तेल नाही टाकत ना, त्याच्यासाठी राई वापरतो. 50 ग्राम राई पाहिजे फक्त 50 ग्राम. त्या 50 ग्राम लवंगची क्वालिटी पहा कशी आहे. एक लवंग बघा कसं आहे. असे सर्व क्वालिटी बिन तेल काढलेला लवंग पाहिजे. आता आपण दालचिनी घेतली. दालचिनी 2 प्रकारची असते, मग ही ओरिजिनल आहे. ओरिजिनल आहे. दुसरी राऊंड वाली येते श्रीलंकाची, आपली ती पॉलिश केलेली असते गोल. याच्यातून कोणाला हवी तर ती पण आपण देतो ना. पण हेच टाकायला पाहिजे. काय त्याच्यात आतमध्ये आहे ना वेगळा असतो. ही दालचिनी माझी पसंत हीच आहे. आम्ही 50 वर्षापासून. किती घेतले आपण? ही 100 ग्राम घेतली आहे. 6 जिरं बघा, ओरिजिनल ग्रीन वाला अस्सल शहाजिरा बोलतो त्याला. हे घेतलाय 50 ग्राम. वेलदोडे, काळी वेलची बोलतात, मसाला वेलची. हे बघा, हे पण मसाल्याची एकदम चांगली वस्तू असते. काळी मसाला वेलची आहे, ते टाकतो आपण ह्याच्यात. किती ग्रॅम? 50 ग्राम. आपण स्टार फूल म्हणजे खुशबूदार सुगंधी मसालेला 1 नंबर आयटम, ते सुगंध वाढवणारा हा स्टार फूल. किती घेतलंय? 100 ग्राम घेतलाय. तर नागकेसर. नागकेसर कशा प्रकारे टाकतात? नागकेसरच्या तेजपत्त्याचा फूल आहे. तेजपत्ता, दालचिनी आणि नागकेसर त्याच्या फूल असतो आणि दालचिनी साल आणि तेजपत्ता त्याच्या पानं. म्हणजे ते नागकेसर पाहिजे. हा वस्तू महाग आहे. हे बा, हे नागकेसर आहे. हे स्वादिष्ट असतो, 1 नंबर आहे. दिसायला असं एकदम टेस्टी असतो. हे बघा त्रिफळ कसे आहे ते पहा. याच्यात एक पण बी नाहीये. बी टाकला ना तर कडू होते. मग त्रिफळला एकदम काळजी पूर्वक बघा. या तोंडामध्ये एक पण बी नाही दिसलं पाहिजे. एक बी गेला ना तुमचे मसाला पूर्ण खराब होतो. हे लक्ष ठेवा. हे बघा, एवढी सगळी काळजी घ्यावी लागते. आणि हे सगळं प्रमाण आहे. प्रमाणामध्ये तुम्ही मसाले सगळे युज करायचे. काही किती नाही. सगळं शरीराला कोणतं गरम आहे पदार्थ, कोणता थंड आहे, ते सगळं ह्याच्यामध्ये आपल्या दुकानात सगळं प्रमाणात बनणार आहे हा मसाला. आणि आपण तो बघतोय. आता हे दगडफूल आहे ना? हे दगडफूल आहे. किती ग्रॅम घेतलंय? दगडफूल 25 ग्राम. आपण तेजपत्ता म्हणजे तमालपत्री म्हणजे दालचिनीचे पाना. हे किती घेतले? हे 25 ग्राम. हे जे प्रमाण आहे हे मसाल्याचं आहे. हे संपूर्ण प्रमाण आहे. हे पण पाहिजे, पण प्रमाण असले पाहिजे. भरपूर तमालपत्री टाकून फायदा, पण दालचिनीचे पाना पाहिजे. डुप्लिकेट पण भरपूर भेटतात त्याचे. आता आपण घेतली असली जावंत्री. बघा, हे अस्सल जावंत्री आहे. आणि काय होतं मसाल्याला? टेस्ट आणि सुगंध. आणि थोडी महाग असते ना? सगळ्यात महाग असते. मसाल्याची 1 नंबर वस्तू हीच महाग असते, जावंत्री. आपण पुढच्या भागामध्ये सगळ्याचे दर बघणार आहोत की नाही प्रवीणजी? म्हणजे दर वगैरे पण कळेल तुम्हाला. फक्त आता हा मसाला कसा बनतोय ते बघ. आपण बघा, 3 जायफळ त्याच्या प्रमाणात आहे. आता आपण मसाल्याची एकदम स्वादिष्ट आणि चवीदार ग्रीन वेलची, हिरवी वेलची, हे पण भरपूर महाग आहे यावर्षी. हे वेलची टाकतो 20 ग्राम. याची हिरा हिंग किती ग्राम वापरणार? 20 ग्राम फक्त. कारण की हे एकदम स्माइलला छान आणि ओरिजिनल हिंग असते. सुगंधी असते, एकदम मस्त, एकदम प्युअर हिरा हिंग आहे. हे 20 ग्राम. हे बघा, हा हिरा हिंग आहे. हा मसाल्यावर ठेवायचा हिंग आहे. हे काळजीपूर्वक बघा. लोक हिरा हिंगच्या मध्ये तुम्हाला खायला हे हिंग देतात. हे फक्त वरती दळलेवर मसाला ठेवायची हिंग आहे. हा काळा हिंग ठेवण्यासाठी आहे. आणि कुठे कुठे तुम्हाला हा वापरला जातो, कारण हिंग खूप महाग आहे. म्हणून बघा, काळजीपूर्वक असे मसाले बघून तुम्ही मसाला करा. कुठूनही करा. तोडा आहे ना, ते 35-40 रुपये तोडा आहे. 10 ग्रामच्या 35-40 आहे. आणि 5-7 रुपये 10 रुपये तोडा आहे. ठेवण्यासाठी हा चांगला आहे. आणि मसाल्यासाठी तुम्ही हाच वापरा. कुठेही मसाला करा, पण तुम्ही हे सगळी काळजी घ्या. म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतो. जास्त फसवाफसवी होते. काय कस्टमरला माहित नसते की कुठला हिंग वापरणार. त्यांना जसा व्यापारी सांगत तसा घेतात, तसा घेतात. विश्वासाने आपण घेतो आणि फसगत होते. ह्याच्या एक वस्तू मध्ये फरक पडतो. मेथी 20 ग्राम फक्त. 20 ग्राम लक्ष द्या. खाली 20 ग्राम. 20 ग्राम सुंठ आहे. कंकूर म्हणजे खोकल्याची औषध. आणि कबाब चीनी म्हणतात. कबाब चीनी हिंदीमध्ये, मराठीमध्ये कंकूर. कंकूर म्हणजे आयुर्वेदिक औषध. थोडस टोक आहे ना, काळी मिरी सारखं. मिरी सारखं आणि पाठीमागे टोक आहे. नागकेसर लांबट असतो ना, हा वेगळा असतं. म्हणजे तुम्हाला दोन्ही आयटम घ्यायला पाहिजे. हे पण महाग आहे. महत्वाचं आहे. काही लोक बोलतात आपल्याला मसाल्यामध्ये हे नको, पण हे खूप आवश्यक आहे.
सर्व मेन मसालेवाले जे प्रसिद्ध आहे तेच ठेवतात, बाकी काय काय लोक नाही ठेवत. ते लोक आपल्या किती ग्राम घेतली? 20 ग्राम. जायपत्री, जशी जायपत्री जायपत्री वेगळी असते आणि मायपत्री वेगळी असते. हे पण 20 पिवळं ग्राम. फुल असतं आणि हे लाल फुल आहे. किती घेतले? 20 ग्राम. 20 ग्राम. कस्तुरी मेथी ही पण स्वादिष्ट आणि चांगली असते, म्हणजे आणि मसाला थोडा आपण टाकायला लागलो. आता पहिले कोण नाही वापरायचे, आता आम्ही टाकतो कस्तुरी मेथी 20 ग्राम. हे तुम्हाला हवं तर टाका, नाही तर नका टाकू, पण खूप छान मसाला होतो आमचा, टेस्टी होतो. आणि मीठ टाकावं का? आपल्यावर आहे, 50 ग्राम आहे, तुम्ही टाकू शकता. आपण टाकतो, आपल्या दुकानामध्ये इथे टाकतात. छान असतो ना, जर आपले मसाले लागणार नाही, उतारा होईल आणि टेस्ट होईल. आणि खडं मीठ घ्यायचं थोडस. आणि एवढा चांगला मसाला बनवला म्हणजे थोडं मीठ टाकायलाच पाहिजे. टाकतो 50 ग्राम, नाही टाकायचं चवीला पण चांगलं, नाही टाकलं तरी चालतं. काय होतं, एवढ्या मसाल्यामध्ये पुढे दिसणार आहे आपला. ठीक आहे. आता आपण सर्व मसाले तयार केले, चक्कीवर भाजायच्या आणि दळायच्या. चला आपण चक्की बघूया कसा करतात, भाजता कसा आणि दळता कसं ते बघायचं. तर अशा प्रकारे मिरच्या जेव्हा बाजारातून येतात त्याची पूर्ण दांडी सकट मिरची असते आणि त्याच्यानंतर मग बघा इथे मिरची अशा प्रकारे खुडली जाते. इथे सगळ्या बायका बसलेल्या आहेत. मी ताई, रोज असता तुम्ही? रोज किती किलोची मिरची खुडता? 10, 15, 20 होते. कशी किलोने तुम्हाला देतात? 10 रुपये. 10 रुपये. 10 रुपये किलो आम्हाला ते आकारावे लागतात. आणि बघा अशी मिरची असते. ताई दाखवा जरा. ही मिरची पूर्ण साफ केल्यावर बघा अशा प्रकारे एवढं स्पीडने बघा किती काम करतायत. त्या पण काकी असतात दरवर्षी. आणि बघा कशी उन्हामध्ये वाळवलेली आहे. अशा प्रकारची मिरची मग आपण भाजण्यासाठी आता आपण बघितली ना मिरची, ती अशा प्रकारची घेतलेली आहे. आणि अजून पण प्रचंड प्रमाणात नंतर बायका असतात, जसं जसं सीझन चालू होतं तसं. आणि इथे उन्हामध्ये ही वाळवलेली मिरची आपण आता वापरासाठी इथे नेणार आहोत. मसाल्यासाठी आता थोडी प्रमाणात बघा सगळे यायला लागलेत आणि मग इथे लाईन लागलेली आहे. सकाळपासूनच मसाला कुटून घेण्यासाठी गर्दी असते. आणि आपली इथे मिल आहे शिवशंकर मसाला मिल, इथे आपण मसाला दळून घेतो. मसालाचे स्टोर्सचे सगळे मसाले इथे दळले जातात. मिलचं नाव आहे शिवशंकर मसाला मिल. त्यांचे मालक आहेत. दादा आम्हाला माहिती सांगा थोडीशी याच्याबद्दल, की लोकांना असं कन्फ्युजन असतं की दळून मिळतो, तर हा मसाला जसं तुम्ही कांडपची चव असते ना तसाच मिळणार आहे ना? मग याच्याबद्दल जराशी माहिती द्या आम्हाला. कशा प्लेट आहे, प्लेट आहे एकदम, म्हणजे सगळ्यांना वाटतं की दळून मिळतंय. हे बघा अशा प्रकारे बघा, म्हणजे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होतं. गेल्या वर्षी पण आपल्याकडे जे ग्राहक आले तर त्यांना वाटायचं की मसाला दळून नकोय आम्हाला, आणि कसं टेन्शन येतं. चालेल. हा ही बघा ही चाळण आहे, जवळून बघा. आणि आता बघ मसाल्याची सुरुवातच झाली. थोडंसं यांच्याकडून वेळ घेतला. आणि अशा प्रकारे ही मशीन आहे, ही वरती फुगा आहे ना? हा अच्छा. आणि या प्रकारे इथून बघा मसाला टाकणार आहे, आता आपण बघणारच आहोत. आणि नंतर इथून दळून ह्या प्रकारे बाहेर येतो इथे. तर हे पूर्वीचं जे कांडपचं मशीन होतं, म्हणजे अजूनही आहे बऱ्याच ठिकाणी, पण त्याचे दर खूप असतात ना दादा? कांडपचे कसे किलो आहेत? 100 रुपये किलो. 100. आणि आपल्याला मसाला 5 किलो 10 किलो करायचा असतो, तर आपल्याकडे कसा किलो? 30 रुपये किलो. 30 रुपये किलोने आहे. तीच चव आहे, फक्त अत्याधुनिक असं यंत्र आलेलं आहे. दळून मिळणार नाही, तर हे कुटूनच आहे. एक प्रकारचं वेगळं असं कांडप मशीनच आहे. तर हे नोट करून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की आमच्याकडे दळायला येताना किंवा विचार करतात की दळून असतं किंवा चक्कीप्रमाणे पीठ होतं, असं काही नाही. सगळेजण जे नेतात ना ग्राहक, खूप संतुष्ट आणि समाधानी असं आहे. तर दादा आपण बघूया दळताना पण दाखवूया. आता हे सगळे मसाले जे प्रवीणजीने आपल्याला सांगितले प्रमाण वगैरे, ते कशा प्रकारे भाजणार आहे ते बघा. सर्वात आधी गरम मसाला टाकणार का? गरम मसाला घेणार ना? आणि भाजण्याची मशीन बघा कसं आहे, कशा प्रकारे आहे. म्हणजे कढई वगैरे पण भाजून मिळतं काही ठिकाणी, पण ही जे यंत्र आहे ना याच्यामध्ये बघा एकसारखं असं फिरतं मसाला आणि छान प्रकारे एकसारखं भाजलं जातं. त्याने बघा हे लायटर घेऊन चालू केलंय आणि आगीवर हा मसाला भाजला जातोय, इलेक्ट्रिकवर नाहीये. आणि ही मशीन बघा आपोआप फिरली जाते आणि मस्त एकसारखा मसाला भाजला जातो. ह्याच्यातच मिरच्या टाकणार.
आता याच्यानंतर आपण मिरची टाकणार आहे, मिरची टाकणार ना, मिरची भाजणार आहे त्याच्यात आणि ते पण भाजून फ्री मध्ये भेटणार आहे. फक्त दराचे 30च घेणार आहे आपल्याकडे ऑफर आहे. अरे हा, हे स्कीम देणार या वर्षी पण आपण देणार आहे. भाजून फ्री किती पण किलो असेल ते. किती पण असेल 30 रुपये भाज्याचे आपण फ्री मध्ये देणार. आपलं गरम मसाला भाजून बघा, आता मिरची टाकली आहे, ही उन्हात वाळलेली मिरची आहे आणि अशा पद्धतीने टाकली जाते. सगळी मिक्स करून घेतली आहे. हे किती वेळ दादा भाजला जाणार आहे? 5 मिनिट 5 मिनिटात होते ना. आता हे मिरची आणि गरम मसाला दोन्ही कमीत कमी 5 ते 7 मिनिट पर्यंत गरम करतात आणि 5 ते 7 मिनिट थंड करतात. का थंड करायची? थंड नाही केला ना तर हे जे वलासपणा असतो ना पाणीच्या आतमध्ये त्याच्यात मिरचीला थोडा गरमपणा असल्यामुळे पाणी येतं, म्हणजे वली होते. त्याला कडक करायला थंड करायची गरजेचं आहे. म्हणून शांत थोडा बसायला पाहिजे. कारण आपल्याकडे काही कस्टमर असतात म्हणतात मिरची आम्हाला थांबवलंय, तर त्याचं उत्तर काय, तर आपल्याला थोडा वर्षभर मसाला ठेवायचा आहे ना, म्हणून ते जेव्हा गरम होते ना त्याच्या थोडासा वलसर होऊन जाते मिरची. गरम होऊन आजच्या पाणीचा भाग असते काय असते ते बाहेर येतो ना, त्यासाठी आपल्याला 7 मिनिट ठेवायला पाहिजे. नंतर आपल्या दळायला जाते. आपले कांडप हा 25 कांडप आहे. आता मस्त असा खमंग असा सुगंध दरवळतोय आणि बघा अशा प्रकारे मसाला आपोआप खाली पडतोय. म्हणजे जो मिक्स केलेली मिरची आहे, गरम मसाले छान खमंग भाजले गेलेले आहेत. गरम झाली मिरची आणि ते 10 मिनिट तरी ठेवणार ना. आता थोडीशी हे बघा टमाट पण येतो ना मिरचीला, थोडस पाणी 5-7 मिनिट ठेवला ना एकदम मस्त थंड केला ना चांगली बारीक एकदम बारीक. तर इथे आता मशीन मध्ये बघा हा मसाला सगळा टाकून घेतलाय आणि नंतर आता ही मशीन चालू करतील. दादा बघा मशीन चालू करतायत. हा 5 किलोचं प्रमाण आहे ना. 5 किलो मसाला आहे. तर मसाला रेडी करून आणलाय दादांनी आणि बघा 30 रुपये किलो प्रमाणे आहे. भाजून फ्री मिळणार आहे आणि कशा प्रकारे रंग आणि अजून रंग मग चढत अजून संध्याकाळी पासून एकदम लाल भडक होईल 4-5 तास. पण हा चवदार असा आपला आशापुरा स्टोरचा मसाला आहे. मालवणी मसाल्याचं प्रमाण आज आपण आजच्या व्हिडिओत बघितलं आहे. आज आपण स्टॉलला विक्री करतो आज मसाला मालवणी स्पेशल आणि आपला स्पेशल हा खूप चालतो. 800 रुपये किलो आहे. अशा प्रकारचं प्रमाण आहे. प्रकारे 1-1 किलोचं पॅकेट्स पण आहे. तुम्हाला 12 महिने हा मसाला मिळणार आहे आशापुरा स्टोर्स मध्ये आणि आपल्या ग्राहकांना माहिती पण आहे बऱ्याच जणांनी की काय स्वाद असतो. तर तुम्ही इथून नेला असेल तर ते सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. ह्याला हळूहळू रंग येत जातो आणि हा सुगंधी आणि टेस्टी असा मसाला रेडी होतो. खूप सुगंधी आणि एवढे सारे मसाले वापरून तयार झालेला मालवणी मसाला जेव्हा तुम्ही पदार्थात वापराल तर तो पदार्थ अगदी लाजवाब बनणार आहे ही गॅरंटी. कारण आमच्याकडे हा मसाला भरपूर विकला जातो आणि याचीच मागणी जास्त आहे. तो तुम्हाला आज मी रेसिपी शेअर केली आहे आमच्या दुकानाची. तर
कसा वाटला हा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे मसाले यूज करतात तेही सांगा. तुम्हाला कोणता मसाला आवडतो इथला ते सुद्धा सांगा. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मिरचीचे दर आणि गरम मसाल्याचे भाव काय त्याच्याबद्दलची माहिती पण जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.